ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇವತ್ತು ನಾನು ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ಅನೇಕ ಶಬ್ದೋं के लिए एक ಶಬ್ದ ಲಿಖಿಯೇ ಅನ್ನುವಂತಹ ವಿಷಯದ ಎರಡನೆಯ ಭಾಗ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಮೊದಲನೇ ಭಾಗದಲ್ಲಿ 1 ರಿಂದ 30 ವಾಕ್ಯಗಳ ಒಂದು ಏಕ ಶಬ್ದಗಳನ್ನು ನಾನು ಹೇಳಿದ್ದೆ. ಈಗ 31 ರಿಂದ ಮುಂದೆ 31 ರಿಂದ 60 ತನಕ ನಾನು ಈ ಒಂದು ಭಾಗದಲ್ಲಿ ತಮ್ಮೊಂದಿಗೆ विचारಗಳನ್ನು हंचकोता इದ್ದೀನಿ. आत्मीय विद्यार्थियों, मेरे पहले यानी भाग में मैंने 1 से 30 तक जो वाक्य है उनके मैंने एक शब्द बताए दे दिए थे. अब मैं 31 से 60 तक जो वाक्य आएंगे उनके बारे में बताऊंगा. तो सबसे पहले चलिए हम ले चलते हैं 31 यानी 31st, प्रतिदिन होने वाला. तो देखिए बहुत ही कंफ्यूज करता है. ಪ್ರತಿದಿನ ಆಗುವಂತಹದ್ದು ಏನು? ಪ್ರತಿದಿನ ಆಗುವಂತಹದ್ದು ದೈನಿಕ. ಪ್ರತಿದಿನ ಆಗುವಂತಹದ್ದು दैनिक. कन्नड़दल्लिनू ಕೂಡ दैनिक, हिंदी में भी इसे दैनिक कहते हैं. और उसके बाद जो जन्म से अंधा हो, जो जन्म से ಯಾರು ಜನ್ಮದಿಂದ ಕುರುಡರಾಗಿದ್ದಾರೋ, ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಧೃತರಾಷ್ಟ್ರ ಅಂತ ಹೇಳಿ ಬರೆದು ಬಿಡ್ತೀರಿ, ಅದು ತಪ್ಪು. ಅಂದ್ರೆ ಧೃತರಾಷ್ಟ್ರ ಒಬ್ಬ व्यक्ति आदर अंतವ್ರಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಅದರಂತವ್ರಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನಂತಾರ, जो जन्म से अंधा हो उसे क्या कहते हैं? जन्मांध. कन्नड़ में भी उसे जन्मांध कहते हैं और हिंदी में भी उसे जन्मांध कहते हैं. और 33rd ಅಂದ್ರೆ 33ನೇದು, जिसका कोई आधार न हो, ಯಾವುದರ ಆಧಾರವಿಲ್ಲವೋ ಅದಕ್ಕೆ ನಂತರ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಕೂಡ निराधार, हिंदी में भी निराधार. और उसके बाद 34th 34ನೇದು, जो पुत्र गोद लिया हो, ಅಂದ್ರ ಈ ದತ್ತಕ್ ತಗೊಂಡಂತಹ ಪುತ್ರ, ಅದಕ್ಕೇನಂತಾರ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ದತ್ತಕ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಕನ್ನಡ में भी उसे दत्तक कहते हैं. जिसमें दया हो उसे दयालु कहते हैं. ಯಾರಲ್ಲಿ ದಯೆ ಇದೆಯೋ ಅವರಿಗೆ ದಯಾಲು ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೀತಾರ. जो दान करता हो, ಹಿಂದಿಯಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ दानी, कन्नड़ में भी दानी. तो दोनों में यह क्या होता है? दानी हो जाता है. 37th 37, छात्रों के रहने का स्थान. छात्रों के रहने का स्थान उसे क्या कहते हैं? छात्रावास कहते हैं. विद्यार्थी वास नहीं कहते, छात्रावास कहते हैं. तो ये ध्यान में रखिए, बहुत सारे विद्यार्थी इसको गलत लिख देते हैं. तो ये छात्र, यह शब्द हिंदी में है तो कन्नड़ में यह नहीं है, तो इसीलिए छात्रावास यानी छात्रों का रहने का जो स्थान है उसे छात्रावास कहते हैं. और उसके बाद 38 घूमने फिरने वाला. घूमने फिरने वाला यार अड्डाडकोतिर्तारಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಏನಂತಾರ? घुमक्कड़ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. यार अड्डाडकोतिर्ता, जो घूमता फिरता रहता है उसे घुमक्कड़ कहते हैं. और उसके बाद 39th बड़ा भाई. जो बड़ा भाई है उसे क्या कहते हैं? अग्रज. और जो छोटा भाई है उसे अनुज कहते हैं. अनुज यानी छोटे भाई को अनुज और बड़े भाई को ದೊಡ್ಡವಂಗ ಏನಂತಾರ? ಅಗ್ರಜ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ, ಸಣ್ಣವಂಗ ಅನುಜ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ. और उसके बाद 40th 40ನೇದು कम खाने वाला. ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಇತ್ತಿತ್ತಲಾಗ ಬಹಳ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಬರ್ತಿರ್ತದ, ಬಹಳ ಕಡಿಮೆ ಉಂತಾನ್ರಿ, ಬಹಳ ಕಡಿಮೆ ತಿಂತಾನ. ಹಂಗಾರೆ ಏನು? ಸ್ವಲ್ಪ ತಿನ್ನೋಂಗ ಅಲ್ಪಾಹಾರಿ, ಸ್ವಲ್ಪ ತಿನ್ನೋಂಗ ಅಲ್ಪಾಹಾರಿ. 41st ಅಂದ್ರೆ 41ನೇದು, जो दूसरों से ईर्ष्या रखता हो या दूसरों पर ईर्ष्या करता हो तो उसे क्या कहते हैं? ईर्ष्यालु. ಈಗ ದ್ವೇಷ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರಲ್ಲ, ಹಂಗ ಅವ್ರಿಗೇನಂತಾರ? ದ್ವೇಷಿಸುವಂಗ ಏನಂತಿರ್ತಾರ? ದ್ವೇಷಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಂಗ ಈರ್ಷ್ಯಾಲು, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಕೂಡ ಈರ್ಷ್ಯಾಲು, ಬಹಳ ಈರ್ಷೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾನವ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಿರ್ತೇವೆ, ಕನ್ನಡ में भी कहते हैं. तो 42nd 42ನೇದು ಸದಾ रहने वाला, ಯಾವಾಗಲೂ ಇರುವಂತದ್ದು. सदैव, सदैव यानी हमेशा रहने वाला. तो 43rd 43 दूसरों का भला करने वाला. ಇನ್ನೊಬ್ಬರ ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಮಾಡುವಂತಹ ಏನಂತಾರ ಅವಾಗ? ಪರೋಪಕಾರಿ. ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ उपकार, औरों को जो उपकार करता है उसे क्या कहते हैं? परोपकारी. दूसरों को उपकार करने वाला परोपकारी. उसके बाद 44th 44, जो शरण में आया हो. जो शरण में आया हो, आपके अगर कोई शरण में आता है तो वो क्या है? शरणार्थी है.
ಯಾರು ನಿಮ್ಮ ಶರಣಕ್ಕೆ ಬರ್ತಾರಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಶರಣಾರ್ಥಿ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಶರಣಾರ್ಥಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. 45 छोटा भाई, अभी मैंने बता दिया था, बड़े भाई को अग्रज कहते हैं और छोटे भाई को अनुज कहते हैं. छोटा भाई यानी अनुज. 46 हाथ से लिखा हुआ, ಕೈಯಿಂದ ಬರೆದಂತಹದ್ದು ಹಸ್ತಲಿಖಿತ. ಹಸ್ತಲಿಖಿತ ಕೈಯಿಂದ ಬರೆದಂತಹ ಪ್ರತಿ, हस्तप्रति. जो हाथ से लिखा हुआ है उसे क्या कहते हैं? हस्तलिखित कहते हैं. और उसके बाद 57 हिंसा करने वाला, हिंसे ಮಾಡುವಂತಹ, अवंगिनंतर हिंसक, हिंसा जो करता है उसे हिंसक कहते हैं. जहां पहुंचना कठिन हो, ಎಲ್ಲಿ ಮುಟ್ಟುವುದು ಕಠಿಣ ಇದೆ ಅಲ್ಲ ಅದಕ್ಕೇನಂತರ दुर्गम. दुर्गम, जहां पहुंचना कठिन हो उसे दुर्गम कहते हैं. और 49 और 49 जो क्षमा करने योग्य हो, ಯಾವುದು ಕ್ಷಮೆ ಮಾಡಲು ಯೋಗ್ಯ ಇದೆಯೋ ಅದಕ್ಕೆ ನಂತರ क्षम्य. जो क्षमा करने योग्य है उसे क्षम्य कहते हैं. और उसके बाद 50th 50ನೇದ್ದು ಪ್ರಶಂಸಾ करने योग्य, ಪ್ರಶಂಸೆ ಮಾಡಲು ಯೋಗ್ಯ ಇರುವಂತದ್ದು ಅದಕ್ಕೇನಂತಾರ? ಪ್ರಶಂಸನೀಯ. प्रशंसनीय, प्रशंसनीय. उसके बाद 51st 51ನೇದ್ದು ಬೂರೆ ಚರಿತ್ರ ವಾಲ, ಕೆಟ್ಟ ಚರಿತ್ರೆ ಇದ್ದವ ಏನಂತಾರ ಅವ್ರಗ? ದುಶ್ಚರಿತ್ರ ಅಥವಾ ಕುಚರಿತ್ರ ಎರಡೂ ಬರಿಬಹುದು. ಕುಚರಿತ್ರ, ಕು ಅಂದ್ರೆ ಕೆಟ್ಟ, ದುಶ್ಚರಿತ್ರ ಅಂದ್ರೆ ಕೂಡ ಇಲ್ಲೇ ದುಷ್ಟ ಚರಿತ್ರ इद्दवा अंदर दुष्ट चरित्र अथवा बुरे चरित्र रहने वाला यानी दुष्चरित्र कह सकते हैं या कुचरित्र कह सकते हैं. 52nd अवसर के अनुसार बदल जाने वाला. अवसर तक्कंग ಒಮ್ಮೆ ಇಲ್ಲಿ ಹೋಗೋದು, ಒಮ್ಮೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗೋದು, ಒಮ್ಮೆ ಹಾ ಅನ್ನೋದು, ಒಮ್ಮೆ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದು, तो उनको क्या कहते हैं? अवसरवादी कहते हैं. अवसर देखकर वे क्या करते हैं? अपना स्थान बदल लेते हैं, अपनी बात बदल लेते हैं, अपना दल बदल लेते हैं, उनको अवसरवादी कहते हैं. और उसके बाद 53rd 53 जो सबसे आगे रहता हो, ಯಾರು ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತಲೂ ಮುಂಚೆ ಇರ್ತಾರ ಅವ್ರಿಗೆ ಏನಂತಾರ? ಲೀಡರ್ ಅಂತ ಇಂಗ್ಲಿಷ್ ದಲ್ಲಿ. ಅದಕ್ಕೆ ಹಿಂದಿ में क्या कहते हैं? अग्रगामी. अग्रगामी, अग्रणी, अग्रणी, अग्रगामी. और एक शब्द है उसके लिए अग्रगण्य. तो 3 शब्दों से हम इस वाक्य के बारे में लिख सकते हैं. जो हमेशा आगे रहता है, जो सबसे आगे रहता है उसे क्या कहते हैं? अग्रगामी कहते हैं. और उसके बाद 54th 54 जिसका कोई उपमा न हो. उपमा ಅಂದ್ರೆ ಉದಾಹರಣೆ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಾರದಂತದ್ದು ಅದಕ್ಕೇನಂತಾರ? अनुपम. कभी कभी हम कहते हैं बहुत ही अनुपम लग रहे हो. अनुपम लग रही हो या लग रहे नहीं, तुम्हारे जैसा कोई नहीं है. जिसका उदाहरण नहीं दिया जा सकता, जिसका कोई उपमा न हो, तो उसको क्या है? अनुपमा कहते हैं. 55th 55 आज्ञा पालन करने वाला. आज्ञा पालन करने वाला, आज्ञापालक, आज्ञाकारी, आज्ञाकारी और आज्ञापालक, इन दोनों शब्दों से हम इस वाक्य का एक शब्द लिख सकते हैं. और उसके बाद 56 56 जो देखने योग्य हो, जो देखने हो योग्य हो, ಯಾವುದು ನೋಡಲು ಯೋಗ್ಯ ಇದೆಯೋ ಅದಕ್ಕೇನಂತಾರ? दर्शनीय. जो देखने योग्य हो उसे दर्शनीय कहते हैं. और 57 यानी 57 57 तो संध्या और रात्रि के बीच का समय. ಸಾಯಂಕಾಲ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ನಡುವಿನ ವೇಳೆಗ ಏನಂತಾರ? ಗೋಧೂಲಿ. ಸಾಯಂಕಾಲ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಸಮಯದ ನಡುವಿನ ಸಮಯಕ್ಕೆ ಏನಂತಾರ? ಗೋಧೂಲಿ ಅಂತಾರೆ. ಈಗ ಮಬ್ಬಾಗೈತಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲವ ಅದಕ್ಕೆ ಗೋಧೂಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಈ ಶಬ್ದವನ್ನ ಸ್ವಲ್ಪ ಲಕ್ಷ್ಯ ಕೊಟ್ಟ ನೀವು ಕೇಳಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಇಂಥ ಶಬ್ದಗಳು ಬಹಳ ಕಡಿಮೆ ನಮ್ಮ ಕಿವಿಗೆ ಬಿದ್ದಿರ್ತಾವ. ಹಿಂಗಾಗಿ ಈ ಶಬ್ದಗಳು ಬಹಳ ನೆನಪಿಗೆ ಉಳಿಯಂಗಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಏನ್ ಬರೀಬೇಕಂದ್ರೆ ಯಾವುದು ಸಾಯಂಕಾಲ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಮಧ್ಯದಲ್ಲಿರುವಂತಹ ಸಮಯಕ್ಕೆ ಏನಂತಾರ? ಗೋಧೂಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇನ್ನು 58 58
ಜಹಾ ಕೋಯಿ ನ ರಹತಾ ಹೋ, ಎಲ್ಲಿ ಯಾರೂ ಇರುವುದಿಲ್ಲವೋ ಅದಕ್ಕೇನಂತಾರ ನಿರ್ಜನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ನಿರ್ಜನ, ಹಿಂದಿ में भी उसे निर्जन कहते हैं. और 59 59ನೇದ್ದು जो अभी अभी पैदा हुआ हो, ಈಗ ತಾನೇ ಹುಟ್ಟಿದಂತಹ, ಅದಕ್ಕೇನಂತಾರ ನವಜಾತ. ನವ ಅನಿ ಅಭಿಜಾ, ಜಾತ ಇನಿ पैदा होना, ನವಜಾತ जो अभी अभी पैदा हुआ है. ಯಾವುದು ಈಗ ತಾನೇ ಹುಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆನಂತಾರ ನವಜಾತ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ. ಈ ಒಂದು ಭಾಗದ ಕೊನೆಯ ಒಂದು ವಾಕ್ಯ 60ನೆಯ ಒಂದು ವಾಕ್ಯ ಏನದಂದ್ರೆ, दूसरों के सहारे पर रहने वाला, ಇನ್ನೊಬ್ಬರ ಸಹಾಯದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಅಥವಾ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಆಸರೆಯಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಪರಾವಲಂಬಿ, परजीवी, परावलंबी इसके लिए बहुत ही उपयुक्त है. हम कहते हैं नान स्वावलंबी ಆಗಬೇಕು. स्वावलंबी ने क्या है, जो अपने सहारे रहता है, अपने ऊपर अवलंबित है, उसे स्वावलंबी कहते हैं. जो दूसरों के ऊपर अवलंबित है तो उसे क्या कहते हैं, परावलंबी कहते हैं. तो इस प्रकार विद्यार्थियों, तो मैंने कहा था कि संस्कृत के शब्द इसके लिए बहुत ही महत्वपूर्ण है, क्योंकि संस्कृत के शब्दों से ही इन शब्दों का निर्माण होता है. और बहुत सारे वाक्यों का एक ही शब्द संस्कृत के मूल शब्द है. तो इसीलिए संस्कृत के शब्दों का ज्ञान होना बहुत जरूरी है. जब आप ठीक तरह से उनको देख लेंगे तो कन्नड़ में भी वो सेम होंगे और हिंदी भी सेम हो जाए. यानी जो कन्नड़ जानते नहीं है उनके लिए ये क्या है कि कन्नड़ सीखने का एक तरीका है या एक अवसर है. और जो हिंदी जानते नहीं है या हिंदी सीख रहे हैं तो उनके लिए क्या है, ये बहुत ही बड़ा अवसर है. तो एक ही साथ आप 2 भाषाएं सीख सकते हैं, एक हिंदी और एक कन्नड़. ಎರಡು ಭಾಷೆಯನ್ನು ನೀವು ಕಲಿಬಹುದು, ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಹಿಂದಿ. ಈ ರೀತಿ ನೀವು ಎರಡೆರಡು ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಹೋದಂಗೆ, ಕೇಳ್ತಾ ಹೋದಂಗೆ, ಬದುಕೋತಾ ಹೋದಂಗೆ ಏನಾಗ್ತದೆ, ಎರಡೆರಡು ಭಾಷೆಗಳನ್ನು ಸರಳಾಗಿ ನೀವು ಕಲ್ಕೋಬಹುದು. ಮನುಷ್ಯ ಬಹಳಷ್ಟು ಭಾಷೆಗಳನ್ನು ಕಲಿಬೇಕು. ಬೇರೆ ಬೇರೆ ಭಾಷೆಗಳನ್ನು ಕಲಿತಾ ಏನಾಗ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ಯಾವ್ಯಾವ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಏನು ವಿಶೇಷತೆ ಇದೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಸ್ಥಳದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಆರಾಮಾಗಿ ವಿಚಾರಣೆ ಮಾಡ್ಬೋದು, ಆರಾಮಾಗಿ ಹೋಗ್ಬೋದು, ಬರ್ಬೋದು, ಯಾವುದೂ ಕೂಡ ತೊಂದರೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಭಾಷೆ ಬಲ್ಲವನು ಏನು ಬೇಕಾದ್ರೆ ಸಾಧಿಸ್ಬೋದು, ಎಲ್ಲಿ ಬೇಕಾದ್ರೂ ಹೋಗ್ಬೋದು.